रुद्र वॉरियर्स टीमचे ऑनर. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अविनाश तरे. हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करूया. आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. अभिनंदन तरे, अतिशय चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करतोय. अविनाश तरे 50 धावा त्यांनी केल्या. तिसरं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड टॉस बॉक्स मध्ये वितरित करतोय. धन्यवाद साहेब. आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. ऑनगोईंग मॅचला होते सुरुवात, जिथे हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. JRT स्पोर्ट्स आणि रुद्रा वॉरियर्स. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. ऑन साइडला हा बॉल उडवलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, वॅकेंड एरिया, फिल्डर नाहीये परंतु बॉल स्लो झाला आणि म्हणूनच या ठिकाणी धावा मिळतील. सचिन बरड आणि सचिन डगला ऑन स्ट्राईक. 2 धावा त्याच्या माध्यमातून आल्या. धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचते. एक बॉल नंतर म्हणतात ना की जीवनाचे 3 मंत्र: आनंदात वचन देऊ नका, दुःखात निर्णय घेऊ नका आणि क्रोधात उत्तर देऊ नका. तोच 3चा आकडा यावेळेस फटका जरूर फसला होता, परंतु पॉवर प्लेचं बंधन आहे. 30 सर्कल क्रॉस या ठिकाणी करताना हा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा मिळतील 2 धावा. सचिनला धावसंख्या 2 ने पुढेच गेली JRT स्पोर्ट्स. आणि दुसऱ्या बाजूला रुद्र वॉरियर्स. असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला. फर्स्ट डॉट बॉल ऑफ दिस ओव्हर जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटची कट घेऊन बॉल पाठीमागे चाललाय आणि त्या क्षेत्रामध्ये लॉंग स्टॉपला बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. 2 धावा आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. 7 रन्स या आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. गुवाहाटी आदिवासी प्रीमियर लीगचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. चांगला बॉल, बॅट आणि पॅड मधला बॉल होता आणि यावेळेस आपण जर पाहिलं डेड बॉल पण त्यांनी सांगितलंय. षटक क्रमांक पहिलं जे पाहायला मिळतंय संदीप तरे यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. पहिलं षटक पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक P1.
पॉवर प्ले 1. ड्राईव्ह केलंय, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर नाहीये, बॉल सुसाट वेगाने स्टॉप करण्यामध्ये यश मिळालंय कल्पेशला. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 9 रन्स रुद्र वॉरियर्स. शेवटचा बॉल जो पाहायला मिळेल, कट केले, या बॉलला हलक्याशा हाताने पंच केलं गेलं आणि 1 धाव परिपूर्ण झाली. एकेरीवरच सॅटिस्फाईड झालेत फलंदाज आणि धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 नंतर ही धावसंख्या आहे 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. सेकंड ओव्हर, गोलंदाज येतोय संजय बरट गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय सचिन समोर. फुलटस बॉल, परंतु प्रॉपरली कनेक्ट झाला नव्हता बॉल, गतीने बीट झाले. 1 धाव, धावसंख्या 11. रुद्र वॉरियर्स संघ प्रथम बॅटिंग करताना, दुसऱ्या बाजूने GRT स्पोर्ट्स असे 2 संघ मैदानाच्या मध्ये भिडताना या मॅच मध्ये. कुलवट बॉल जो पाहायला मिळतोय. पहिला बॉल 1 आणि दुसरा बॉल निर्धाव जो येताना पाहायला मिळालाय. परंतु जर आपण चेक केलं तर 2 चेंडूंचा खेळ हा पाहायला मिळतोय. संजय एक चांगला गोलंदाज आहे, युवा आहे, पोटेन्शियल त्याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि योग्य प्रकारे तो गोलंदाजी करताना त्याला आपण नेहमीच पाहिलंय. चांगला फटका खेळले, सरळ बॅटचा वापर, पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. संपूर्ण समर्पण दिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. 100% डेडिकेशन इन फिल्डिंग. 2 धाव मिळत आहेत. 102 हेल्पलाईन नंबर ॲम्ब्युलन्स तोच पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर. पहिल्या चेंडूवरती 1, दुसरा डॉट, तिसरा 2. 102. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलंय आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पल्ल्यात. 6 धावांसाठी षटकार. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, एक चांगलं व्यक्तिमत्व, प्राईड ऑफ पोचाडे साहेबांचं आगमन होते मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोईसर विधानसभा सचिव आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये येत्या काळामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा, जी मानाची स्पर्धा, पहिली स्पर्धा 2016 साली जी झाली, अर्थात कुणबी प्रीमियर लीग KPLचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पोचाडे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत. डुकटन गट कुणबी समाज प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अशी मोठमोठी पदं ही साहेबांकडे पाहायला मिळत आहेत. आणि युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेबांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. 4 धाव्यांच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. धावसंख्या 24 धावा ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा गोलंदाज संजय सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुढील बॉल घेऊन फुलटॉस बॉल लॉफ्ट केलंय. ऑन साईडला बॉल चाललाय डीप मध्ये फिल्डर. याच दरम्यान आपण जर बघितलं, प्रिन्स यादव आमचे कॅमेरामॅन दर्शवत आहेत या ठिकाणी कैलासवासी वसंत बबन बरड यांच्या स्मरणार्थ जे रामदासजी बरड साहेब आणि ईश्वरजी वसंत बरड साहेब यांच्या माध्यमातून जो स्टँड सौजन्य केलेला आहे, निशुल्क भोजन सर्वांसाठी. आणि ज्या महिला भगिनींनी अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेतलेली आहे त्यांना ऑन स्क्रीन या ठिकाणी दर्शवलं जात आहे. आपणही काहीतरी देणं लागतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज आपलीच मुलं, आपलेच भाऊ बंधू आणि आपले श्रीयुक्त मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच त्यांना कॅचअप केलं गेलंय पाटील नेटवर्क ऑन स्क्रीनवर. यावेळेस बॉलला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड A1 षटकार 6. धन्यवाद डीजे. वळूया आपण मुख्य व्यासपीठावरती. साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, मी सन्माननीय अभिनंदनजी तरेसर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेबांचं यथोचित सनातन सन्मान हे करायचंय. संस्कृती महाराष्ट्राची ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांना आपण करूया यथोचित सन्मानित. चौकार येतोय. सन्माननीय अभिनंदनजी तरेसर, मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पहिला बॉल षटकार आणि दुसरा बॉल चौकारासाठी डिस्पॅच करताना 2 बॉलमध्ये धावा आल्या 10. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर सचिन डगला. पुन्हा पुढील बॉल घेऊन मयूर बराट राऊंड विकेट. आप ट्रॅकर बॉल पुल केले या बॉलला. डीप मध्ये बॉल चाललाय आणि त्यावरती जरूर धावा नियंत्रित होतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली स्कोर कार्ड वरती 38. 38 धावा ऑन दी स्कोर कार्ड. चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जो केला होता, योग्य प्रकारची गोलंदाजी. षटकारानंतर चौकार, त्यानंतर 2 आणि हा पहिला डॉट बॉल या ओव्हरचा पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये धावा आल्यात 12. मयूर बरड एक चांगला ऑलराऊंडर. परफेक्ट बॉल. योग्य प्रकारचा हा खोलबट्ट्याबाजा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण संदेशजी तरे यांचं राहिलं. एक धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. 39 ही धावसंख्या पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय मयूर बरड आणि समोर बॅटर सचिन बरड. बेस्ट वर्सेस बेस्ट, स्टार आयकॉन प्लेयर टू स्टार आयकॉन प्लेयर. षटक क्रमांक 3 चा अगदी शेवटचा बॉल. फटका जरूर फसलाय आणि यावेळेस फ्लाइंग स्लीप मध्ये एक धाव परिपूर्ण झाली. एकेरीच्या माध्यमातून
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. प्रथम फलंदाजी करताना रुद्र वॉरियर्स या टीमची धावसंख्या 3 षटकानंतर धावसंख्या 40 बिनबाद. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत गोवाडी आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व 10 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग 3 षटक्यामध्ये तब्बल 40 धावा ईश्वरजी वसंत बरड साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. आणि या त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, एक कार्यकुशल कार्यसम्राट नेतृत्व, त्यांचं यथोचित सनातन सन्मान आपण करूयात गोवाडी आदिवासी प्रीमियर लीगमध्ये. आज वेळात वेळ काढला. साहेबांचं शेड्यूल नेहमीच बिझी राहतं. विविध प्रकारच्या सभा, जी अपकमिंग टुर्नामेंट, कुणबी प्रीमियर लीग, त्याचबरोबरने खूप सारी मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. परंतु साहेबांनी एकदा शब्द दिला होता की मी जरूर या स्पर्धेसाठी उपस्थित राहीन. आणि शब्दाला जागणारं व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब. आणि त्यांचा पण करूया गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सनातन सन्मान. कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रिन्स यादव या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र कैद करतायत. साहेबांना आपण देऊया महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्रीच्या संस्कृतीचा हा भगवा फेटा, त्याचप्रमाणे मायेची, सन्मानाची आणि मायेची उबदार शॉल, स्नेहाचं प्रतीक हा फुलांचा गुच्छ. या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा संदेश. आणि त्याचबरोबरीनं हे विशेष असं सन्मान चिन्ह एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, पोचाडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष, कुणबी समाज डुकटणगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, बोईसर जिल्हा सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी मोठमोठी पदं हे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि त्यांचं आपण केलं स्वागत सन्मान. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन प्रिन्स यादव. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. धावसंख्या ऑन दी स्कोर कार्ड 47-47. पुन्हा संदेश तारे ऑन बॉलिंग मार्क. हा देखील बॉल पंच केले. बॉलला फटका चांगला आहे, परंतु कल्पेश भोईर कमालीची फिल्डिंग करतो हा फिल्डर. संपूर्ण समर्पण त्याचंही राहिलंय. ही क्रिकेट स्पर्धा म्हटली की आवर्जून त्याचा खेळ बघण्यायोग्य असतो. आणि 100% योगदान देणारा प्लेयर म्हणजेच कल्पेश भोईर. धावसंख्या 1 ने पुढे 48 धावा 48. हा बॉल ग्राउंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटचा वापर. पुन्हा या ठिकाणी बॉल कल्पेशकडे गेलाय. बॅकअप मिळालाय संजयचं. त्या ठिकाणी पुन्हा मिळतील 2 धावा. 2 धावेंनी टीमची धावसंख्या 50 ब्रिंग्ज 50 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र पुन्हा एकदा सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून सेशन जे या ठिकाणी पाहायला मिळालंय. संदेश तारे षटक क्रमांक 4च्या माध्यमातून त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील बॉल चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल योग्य पद्धतीने लेंथ बॉलचा वापर या ठिकाणी करता आला पाहिजे. म्हणून म्हणतात ना, एक गोलंदाज म्हणून बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन कोणती आहे तर ती आहे ऑफस्टिकच्या बाहेर लेन टू लेंथ गोलंदाजी करणे. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. षटकामधील पुढील बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालंय स्ट्रेटला ओव्हर दी बॉलर हेड.
बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धन्यवाद डीजे. राहुल दाबशी अतिशय चांगली कामगिरी करताना प्रत्येक सामन्यामध्ये राहुल दाबशी योग्य बॅटिंग करतोय. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच राहुल दाबशी. कल्पेश गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल खराब बॉल, वाईट बॉल, एक धाव, धावसंख्या 57 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सर यानंतर जो सामना आपल्या भिडीस येईल तो म्हणजेच वीर एंटरप्राइजेस अँड जाधव किंग. टॉसट या कॅप्टन वीर एंटरप्राइजेस अँड जाधव किंग. नो लुक शॉट, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग कडे. 2 धाब्यांचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या 2 धाब्यांच्या माध्यमातून धावसंख्या 59 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब मॅचचा आस्वाद घेत आहेत. क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहे. यावेळेस बॉल डीप मध्ये गेला, नो कॉल आला. यस, नो अँड वेट हे 3 शब्द असावेत. हो नाही आणि थांबा तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळाले. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 60 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या 60. यावेळी सोडवलाय बॅट आणि पॅड मधील बॉल आणि बॉलला पाठवलाय महिला भगिनींच्या स्वागतासाठी. हा येतोय गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग. षटकार 6. धन्यवाद डीजे. हाच तो फलंदाज ज्याने 2 बॉल 12 धाबेची आवश्यकता असताना 2 बॉल 2 षटकार लगावून सामना फिनिश केला होता. त्याचं नाव गोवाड्याचं ब्रँड राहुल दाबशी. सर्व खेळाडू वर्गांना, प्रेक्षकांना, संघ मालकांना आणि आयोजकांना सूचना आहे की भोजन रेडी झालंय. सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी जेवण करून घ्यायचंय. जे भोजन आम्हाला सौजन्य केलेलं आहे कैलासवासीय वसंत बबन बरड यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय रामदासजी बरड साहेब, आदरणीय सन्माननीय ईश्वरजी बरड साहेब यांच्या माध्यमातून आणि छाया पडवले मॅडम आणि त्यांच्या टीमने अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाची मेजवानी जी कालच्या दिवसापासून या ठिकाणी करतायत. आपलंही खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांनी भोजन करून घ्यायचे ही आपणास विनंती. आणखीन एक षटकार फक्त षटकारांसाठीच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती या 6 धावेच्या माध्यमातून फ्लाय झाली आणि जाऊन पोचली. रोशन जाधव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आमचे गुणलेखक. 70 धावा, 73 धावा धाव फलकावरती. 73. ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 धाव मिळते. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. 75 धावा धाव फलकावरती लागतील का? नाही. 74 आणि यावेळी धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचते. धावाच्या माध्यमातून सचिन गॉन. धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब यांच्या माध्यमातून गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग साठी 2100 रुपयांची भरीव देणगी. एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या उद्या. खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या आर्थिक सहकार्याबद्दल. यावेळेस बॉल हवीत होता परंतु असं वाटलं जेल होईल परंतु जेल सुटला आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं धावा जरूर पाहायला मिळतील आणि धावगती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 76 धावा आणि 77 धावा. 77 टू विन.
धन्यवाद डीजे. चला टॉससाठी या. आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी भरीव देणगी 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. खूप खूप धन्यवाद साहेब. चला टॉससाठी आपण इन्व्हाइट देतोय नेक्स्ट मॅच जिथे वीर एंटरप्राइजेस अँड जाधव किंग दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. संवेद सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब आपणही या. नातं मैत्रीचं यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहू शकाल सायकल संजयजी पवार साहेब माजी आपला माणूस आणि ईश्वरजी वसंत बरड माजी सरपंच. चला आपण टॉससाठी या. वीर एंटरप्राइजेस कॅप्टन आणि जाधव किंग. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं आवश्यक आहे. कर्णधार जाधव किंग टीमचे आणि वीर एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन. आपण टॉस करतोय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. चॉईस जिंकलेले आहे वीर एंटरप्राइजेस टीमने. सागर कॉल करेल. हेडीज कॉल केलंय सागरने आणि त्या ठिकाणी टेल येतोय. धन्यवाद सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचंय. धन्यवाद नक्कीच. धन्यवाद राकेशजी बाळाराम पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय रूपचंदने. या रूपचंद टॉस आपण जिंकलाय आणि या मॅचसाठी आपला निर्णय फील्ड नक्की क्षेत्ररक्षण घेतलंय त्यामागचं नेमकं कारण आमच्याकडे बॉलिंग लाईन आहे चांगली आणि समोरच्या धावाला किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील आणि कोणते गोलंदाज ट्रम्प कार्ड ठरतील या मॅचसाठी त्यांची नावं. जय आणि मी रोहित. नागेश पण चांगला टाकतो. कसं वाटतंय हे पर्व 10चं आयोजन नियोजन यूट्यूब लाईव्ह आपण ही संकल्पना पाहू शकाल. आयोजकांविषयी आपण काय म्हणाल. खूप चांगलं आमच्यासाठी व्यासपीठ तिकडे गोवाड्यात होतं मग बरं वाटतं जरा. क्रिकेट खेळताना फलंदाजी करायला आपल्याला आवडतं की गोलंदाजी करायला आवडते. दोन्ही आवडतं. आणि जर तुम्हाला मी सिच्युएशन दिली 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि 1 बॉलमध्ये 6 धावेची आवश्यकता आहे तुम्ही कोणती सिच्युएशन प्रिफर कराल आणि का. थँक्यू व्हेरी मच रूपचंद भोईर जॉईन झाल्याबद्दल. नाणेफेकीचा गोल जिंकलाय जाधव किंग टीमने आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन प्रिन्स यादव. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद डीजे. त्याला सर्वांना विनंती आहे की आपण भोजन करून घ्यायचंय. जेवणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. खूप खूप धन्यवाद आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब. नेहमीच त्यांचं प्रेम राहतं आणि आशीर्वादही राहतात. खूप खूप धन्यवाद राकेशजी बाळाराम पाटील साहेब आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. या स्पर्धेसाठी लवकरच KPL कुणबी प्रीमियर लीग ही स्पर्धा सहाडीकडे संकुलचं मैदान आणि ती स्पर्धा आपल्या भेडीस येईल. अतिशय सुंदर आणि देखण्याचं आयोजन नियोजन गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग. रंगतदार क्रिकेटचा आस्वाद. सचिनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतलाय मयूरचा. आपल्या परम मित्राला या ठिकाणी त्याने बाद केलाय. मयूर निराश आहे नाराज आहे. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर संदेश तारे. चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस स्टॉप झाला बॉल. एकच धाव. एका धावेने अकाउंट ओपन झाले. श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. सुरुवात देखील योग्य करावी लागते कारण क्रिकेटचा खेळ असा आहे सुरुवात जर योग्य झाली तर फिनिश देखील योग्य होतं आणि म्हणूनच या ठिकाणी वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं नेहमीच. यावेळेस हा बॉल
जाऊ दिले या बॉलला, वाईडचा बॉल हे सांगितले पंचांनी. धावसंख्या 2 धावा. 2 बॉल नंतर लाऊड अपील, हाऊ इज दॅट, आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकनाथ दळवी. वाईडचा बॉल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या अंकावरती. चांगली गोलंदाजी सचिन बरडच्या माध्यमातून. ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय. दोन धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 5 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चार बॉलचा खेळ होतोय षटक क्रमांक 1 च्या माध्यमातून. सचिन पुन्हा एकदा यावेळेस पुढील बॉल घेऊन येतोय. हुक केलं या बॉलला, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होतील आणि संघाची धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. सर्वांना विनंती आहे की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. चविष्ट आणि रुचकर असं भोजन रेडी आहे. यावेळेस फटका फसला परंतु झेल सुटला जातोय. डेड बॉल आहे सांगितलं पंचांनी, कारण की विद्युत धारेला जर या ठिकाणी बॉल जाऊन लागला तर तो डेड बॉल चा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 रन्स अंतिम बॉल. चांगला फटका, यावेळेस पूल चांगला आहे, प्रॉपरली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंग जम्प केली होती या ठिकाणी रस्त्यावरून आणि त्यानंतर 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे गेले आणि जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 9 या अंकावरती. घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
11 या धावसंख्येवरती 4 गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. टार्गेट 77 हे लक्ष पाहायला मिळतंय. 70 हे नाव आलं की तारिकभाई सय्यद यांचं नाव जे पाहायला मिळतंय. चार बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. योग्य गोलंदाजी राहुल धापशी यंदाच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जो पाहायला मिळतोय, योग्य कामगिरी तो करतोय. चांगल्या प्रकारची लेंथ आणि लाईन पकडून फलंदाजीमध्ये म्हणा गोलंदाजीमध्ये म्हणा योग्य प्रकारची कामगिरी. हा नो बॉल पंचांनी सांगितलंय. बीमर बॉल कमरेच्या वर बॉल तुम्ही जर हाताळतील तर बीमर बॉल म्हणून तो या ठिकाणी गणला जाईल. धावसंख्या जर आपण चेक केली जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 14 धावा 14 रन. संकट आलाय टीमवर, परंतु या संकटातून मात्र तुम्हाला पुढे जावं लागेल. क्रिकेट खेळताना कधीच खचून जायचं नसतं. क्रिकेटचा खेळ म्हणूनच या ठिकाणी प्रचलित आहे. योग्य पद्धतीने क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. सिच्युएशन पाहून स्वतःमध्ये बदलाव करावे लागतात आणि म्हणूनच तेव्हा कुठे यश मिळतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि नेहमीच म्हणतात ना की यश हे वायफाय सारखं असतं, ते तुम्हाला कुठेही मिळू शकतं, परंतु त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड हा तुमच्याजवळ असावा. विकेटचं बदन धावाच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रत्युत्तरण पाहायला मिळालं. धावसंख्या 2 षटकानंतर 14 5 गडी बाद. पुन्हा सचिन येतोय षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता. अप्रतिम ही गती आहे, योग्य टप्पा आहे. सचिनच्या माध्यमातून बॅकअप नाहीये आणि फेकी प्रॉपर नव्हती. म्हणूनच या 2 धावा आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागताना पाहायला मिळाल्यात. तिसरं षटक आहे आणि पुढील बॉल हा देखील बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, त्यामध्ये फक्त 2 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगचं हे पर्व 10 दुसरा आणि अंतिम दिवस. सर्वांना ओढ लागलेली आहे टॉप 4 मध्ये पोहोचण्याची, परंतु हे स्वप्न कोणाचं पूर्ण होईल आणि कोण नाविक करतील या गोल्डन ट्रॉफीज, यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रथम तर करावं लागेल संघर्ष, तेव्हा कुठे तुम्हाला यश मिळेल. संघर्षाशिवाय जीवन व्यर्थ आहे आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसतं. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा सचिन. हा देखील बॉल वेग होता, प्रचंड वेग, परंतु दिशा डाऊन द लेग साइड. पंचांच्या डाव्या बाहेरचा बॉल. पंतांनी सांगितलंय व्हाईट बॉलचं सिग्नल. प्रदीपजी पुंजारी चांगल्या प्रकारे त्यांनी देखील या ठिकाणी सहकार्य केलंय. हा देखील बॉल. सचिन अप्रतिम कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू जे ट्रॅक पॅन्ट सौजन्य केलेले आहे रतीशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि संघ मालकांना. पुढे येऊन न खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. धावसंख्या 2 ने पुढे गेले. 21 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. आता 12 चेंडू आणि 56 धावा मॅचचं समीकरण.
हलक्याच्या हाताने यावेळेस खेळून काढले या बॉलला आणि त्या चेंडूवरती नियंत्रणबद्धता देखील पाहायला मिळाली. धावा कराव्या लागतील योग्य पद्धतीनं. हार पत्करून कधी चालत नाही, हेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रिकेटचा खेळ म्हटलं की या ठिकाणी चढ उतार आले, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा अप अँड डाऊन हा रोल येतोच. संघर्ष आलाच, खडतर प्रवास आला. मग तुम्ही कोणीही व्यक्ती घ्या, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर घ्या, लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर सर घ्या, महेंद्रसिंग पानसिंग धोनी सरांचा उल्लेख करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक डाऊनफॉल आला. प्रत्येकाला वाटलं की आता आयुष्य संपलं आणि अप्स अँड डाऊन तर येतच राहतात, परंतु या क्रिकेटपटूंनी एक गोष्ट मात्र ते विसरले नाहीत, ते कधीच खचले नाहीत. आणि म्हणूनच आज ही नावं घेतली की आपलं नतमस्तक मस्तक जराशिवाय राहत नाही, म्हणूनच कधीच खचून जायचं नसतं. यावेळेस बॉल चाललाय पाठीमागे लॉंग स्टॉपला दन 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 करत 4 धाब्यांसाठी चौकार आणि या 4 धाब्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 28-28. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्यावरती नियंत्रणबद्धता देखील पाहायला मिळते. या 2 धाब्यांनी जी पाहायला मिळाली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या मदतीनं. 30 धाबा 4 बॉलचा खेळ होतोय आतापर्यंत. प्रसाद ची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद बरड, वाईट बॉल. जो साईड स्क्रीनच्या पाठीमागे जे कक्षामध्ये प्रेक्षकांनी आपले ग्रामस्थ बसलेत, आपल्यास विनंती आहे की आपण जेवणाचा लाभ घ्यायचा, सर्वांनी भोजन करून घ्यायचंय. जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या पाठीमागे सर्व आमचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, आपल्यास विनंती आहे की आपण भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. वाईटचा बॉल पाहायला मिळतोय. एकदा मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 35 धावा. इथून औपचारिकता या मॅचची पाहायला मिळते आणि आणखीन एक कॉट बिहाइंड विकेट डाऊन. झेल मात्र परिपूर्ण पाहायला मिळाला. एकनाथची खेळी देखील संपुष्टामध्ये जेताना पाहायला मिळते. योग्य प्रकारची गोलंदाजी, योग्य प्रकारची फलंदाजी आत्तापर्यंत होताना पाहायला मिळाली. रुद्र वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतायत. हा संघ युनिटी काय असते हे दर्शवून देणारी आत्तापर्यंत ही टीम पाहायला मिळाली. पुन्हा सिद्धांत भुयाळ कमी गतीने बॉल डिलिव्हर्ड केला होता. सेलिमिडनला बॉल येतोय.
एक धाव मिळाली एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 ऑन दी स्कोर कार्ड. यानंतर वीर एंटरप्राइजेस आणि जाधव किंग. त्यावेळेस फुलरनेट बॉल होता आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे येतोय. फिल्डर आहेत तैनात. 2 धावेचा प्रयत्न कल्पेशने केला आणि 2 धावा येताना पाहायला मिळते. धावसंख्या 38 या अंकावर जाऊन पोहोचते. औपचारिकता जी पाहायला मिळते, फिल्डिंग टीमने आतापर्यंत बाजी मारली. रुद्र वॉरियर्स या टीमने. आणखीन एक चांगला बॉल योग्य प्रकारे सिद्धांत भुयाळ गोलंदाजी करतोय. एकच धाव याही बॉलमध्ये. 39 मोठं लक्ष होतं 77 धावींचं आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या लागते स्कोर कार्डवरती 39. 39 मोठ्या मार्जिननं हा सामना आपल्या नावी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मोठ्या मार्जिनने हा सामना आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 37 धाब्यांनी हा सामना आपल्या नावी केला आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय नो डाऊट अबाउट दॅट सचिन बरड, टीमचा स्टार आयकॉन प्लेअर, त्याला जातोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. तर जे संघ या ठिकाणी त्यांचा सामना संपलाय. त्यांनी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे.